दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, आमची अनघा आलेली आहे. इकडे आमचे ग्रामदैवत आहेत दत्तगुरू महाराज आणि त्यांच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. आता आम्ही अनघाला आपल्या घरी घेऊन चाललो आहे. आपले इष्टदेव दत्तगुरू महाराज त्यांच्या चरणावरती अनघाला ठेवलेलं आहे आणि प्रार्थना आहे दत्तगुरूंना की तिचं पूर्ण आयुष्य तुमच्या कृपाछायेमध्ये, तुमच्या आशीर्वादामध्ये, तुमच्या सानिध्यामध्ये जाऊ द्यावं, यासाठी घरी जाण्याच्या अगोदर ही प्रार्थना आहे. आणि आपले हे तेलगाव पाटीच्या इकडे दत्तगुरूंचा हा सुंदर असा मंदिर आहे, सुंदर मंदिर आहे. या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी घेऊन आलेलो आहोत अनघाला आणि तिच्या मम्मीला. आता मी पण दर्शन वगैरे घेणार आहे आणि आपण घरला जाणार आहोत लगेचच. आता इथून शिरूरच्या महादेवाला जायचं आणि तिथून नंतर बालाजीला जायचं मित्रांनो. ह्या सगळ्या देवांच्या पाया वगैरे पडून नंतर मग आपल्या घरी जायचंय. तर चला आता दुसऱ्या मंदिरामध्ये भेटूया. चला. कुठं झोपलंय दत्तगुरूंच्या पायापाशी? हा हा तिकडे 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 बघ, दत्तगुरू आहे तेव्हा तिकडं. पाय पडा, पाय पडा. गुरुदेव दत्त कृपा असू द्या, रक्षा करा, सद्बुद्धी द्या, नामस्मरण घडू द्या म्हणाव, तुमची कृपा असू द्या म्हणाव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. म्हणा 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 म्हणा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हां, हळूहळू तसं पण घालतात किंवा इकडं तुझ्याकडं पण तोंड केलं तर चालतंय त्याचं. हां, तसं पण. हां, घाल. दोन्ही हाताने हे कर. शंभो नमः शिवाय. शिवशंकराय नमस्तुभ्यम. हां, चालतंय, असंही चालतंय, काय होत नाही. ओम नमः शिवाय. शिवशंकराय सांब सदाशिवाय नमो नमः. हां, फुलं व्हा, फुलं व्हा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. बाबू इकडे बघा, इकडे बघा, महादेवाकडे बघा. तसं नाही करायचं. श्री शिवाय डोक्यावर, डोक्यावर, गुलाब डोक्यावर. श्री इथे इथे खाली 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 डोक्यावर सेंटरमध्ये. हां. श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री शिवाय नमस्तुभ्यम. मला एक ठेव, रानूला एक ठेव. हां, प्रसादाचं उघड. काढ काढ. नारळ अर्पणच करूया, फोडायचं काही गरज नाही. किंवा फोडतेच पण वाटतं तिकडं, फोडतेच ना बाहेर पण नारळ. हां. शंभो हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. शंभो हर महादेव. परम परमात्मकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. तर मंडळी, आपण आलेलो आहोत शिरूर ताजबन येथील प्राचीन शिवमंदिरामध्ये. आणि हे शिवमंदिर किती जुनं आहे याबद्दल काही माहीत नाही, पण खूप प्रसिद्ध शिवमंदिर आहे. आणि इथला महादेव नवसाला पावणारा आहे मित्रांनो. आणि भाविक भक्त खूप लांबून येतात, अख्ख्या पंचक्रोशीतील लोक तर येतातच येतात. पण रस्त्यावरून जाणारे जे असतात भाविक, नांदेड रोडवरती किंवा लातूरला जाणारे रिटर्न, तर ते लोकसुद्धा आवर्जून थांबून या शिवालयामध्ये येत असतात मित्रांनो. इथे अभिषेक, नैवेद्य, पूजा, आरती या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात. पारायण वगैरे होतं मित्रांनो इकडे आणि प्रसादसुद्धा असतो. तर खूप छान मंदिर आहे. आणि आज आपण आपल्या अनघाला खूप दिवसानंतर घरी घेऊन चाललेलो आहोत. म्हणजे बाळ जन्मल्यापासून आजोळी होतं आणि तिची आई, तर ह्या दोघींना घेण्यासाठी आता आपण आलेलो होतो. आणि मग वाटेत जातानाच हे शिवमंदिर आहे आणि दत्तांचं मंदिर आहे. तर या दोन्ही देवांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या अनघाचं आयुष्य सुखकर व्हावं, भक्तिमय अंतःकरण तिचं व्हावं आणि या कलियुगामध्ये शुद्ध आणि सात्विक विचार आणि वर्तन तिचं असावं. त्यासाठी ईश्वराच्या कृपेची जोड असतेच आणि तीच कृपा दृष्टी आपल्याला लाभावी या प्रेमळ अंतःकरणाने आपण इथे शंभोंच्या चरणी अर्पण होण्यासाठी आलेलो आहोत मित्रांनो. आणि हेच बाळकडू आपल्या बाळाला आपण देतोय का, तर हे संस्कार पुढे तिने आपल्या आयुष्यभरामध्ये घेऊन चालावेत आणि आपलं एक आयुष्य सुंदर, सुखकर आणि ईश्वराच्या सानिध्यात जगावं, हा एक उद्देश आहे. त्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत मित्रांनो. आणि आपल्या धर्माचं आचरण या लहान वयातच केलं पाहिजे. आपण जे करतो तेच मुलं आपले पुढे करत असतात अनुकरण. तर हे एक उद्देश घेऊन आपण या मंदिरामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आणि आता ही इथे दर्शन वगैरे घेऊन आपल्या घरी जाईल. आता इकडून आपल्याला बालाजी मंदिरात जायचं आहे, पण तिकडचा बऱ्यापैकी मोठा व्हिडिओ आहे, तर तो दुसऱ्या पार्टमध्ये मी 100% देईन.
तर दत्तगुरूंचं दर्शन झालं पहिल्यांदा, नंतर महादेवाचं झालं आणि आता तिसऱ्यांदा बालाजीचं होईल मित्रांनो. का तर हे तिन्ही मंदिरं आम्हाला एकाच वाटेमध्ये पडतात आणि मग पुढे आपलं घर येतं मित्रांनो. तर तिकडचा व्हिडिओ मी नक्की देईन. आता सध्या महादेवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे. बाळांनी छानपैकी महादेवाचं दर्शन केलेलं आहे आणि आता इकडे आपल्या अनघाच्या हातानं दानपेटीमध्ये दक्षिणा टाकायचं कार्य आपण इकडे करतोय मित्रांनो. तर मित्रांनो, ईश्वराचा कृपा आशीर्वाद घेऊन एक आत्मिक मनशांती वगैरे घेऊन माझं बाळ पहिल्यांदा माझ्या घरी प्रवेश करत आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी हिचा जन्म झाला मित्रांनो. अनघा लक्ष्मी आपण हिचं नाव ठेवलेलं आहे. तर एकंदरीत कसा व्हिडिओ वाटला तर नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.